नांदेड महानगरपालिका निवडणूक। नांदेडमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले। प्रभाग 10 ब मधून दीपाली थोरात यांची दमदार एंट्री। नमस्कार, नांदेड आपले स्वागत। नांदेड वाघाला महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता रंगात आली आहे। अनेक प्रभागांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत असून सर्वांच्या नजरा आता प्रभाग क्रमांक 10 ब कडे लागल्या आहेत। तर या प्रभागातून शिवसेना एकनाथ शिंदे गट पुरस्कृत उमेदवार सौ थोरावत दीपाली हिरामण यांनी आपल्या उमेदवारीने निवडणुकीत मोठी रंगत आणली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकाभिमुख कामाचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दीपाली थोरात यांनी कंबर कसली आहे। प्रभाग 10 ब मध्ये शिवसेनेच्या शिंदे गट माध्यमातून विकासाचे विजन, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक प्रश्नांवर दीपाली थोरात यांचा भर। शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह, घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात। उमेदवाराचे ब्रीद वाक्य, कोट स्टाईल, प्रभागाचा विकास हेच माझे ध्येय आणि जनतेची सेवा हाच माझा धर्म, अशा शब्दांत दीपाली थोरात यांनी आपला निर्धार व्यक्त केला आहे। क्लुजन, आता प्रभाग 10 मधील जनता विकासाच्या मुद्द्यावर कोणाला कौल देते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। कॅमेरामनसह न्यूज प्रतिनिधी, नांदेड। 1. प्रभाग 10चा विकास हाच आमचा ध्यास। दीपाली हिरामण थोरावत यांच्या पाठीशी उभे रहा। 2. शिवसेनेचा शिंदे गट निर्धार, विकासालाच मिळणार कौल यंदा। 3. कार्यक्षम नेतृत्व, हक्काचा माणूस, दीपालीताई थोरावत। मॅडम, आज जे तुम्ही प्रभाग नंबर 10 मधून दत्तानगर हे एरिया आहे, याच्यामधून तुम्ही जे उमेदवारी दाखल केलेली आहे, तुमचं लक्ष काय आहे? उमेदवारी दाखल करून जे तुम्ही विजय होणार आहे त्यानंतर तुमचं लक्ष काय आहे? जनतेला काय करावं? सर, मी प्रथमतः तर माझा परिचय देऊ इच्छिते। मी सौ दीपाली हिरामण थोरावत, उपजिल्हा प्रमुख महिला आघाडी, शासकीय सदस्य, बांधकाम कामगार व इतर कामगार बांधकाम समिती आणि वैद्यकीय प्रतिज्योत मदत आणि मार्गदर्शन सेवाभावी संस्था, या संस्थेसाठी मी अविरत कार्य करत असते। बचत गटाचं प्रतिनिधित्व पण करते शिवालय प्रतिष्ठान या संस्थेच्या ठिकाणी। हे कार्य माझ्याकडे गेले 4 वर्ष आहे। या 4 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी अनेक प्रभागांमध्ये फिरले। त्या प्रभागांमध्ये मी आदरणीय सौ संध्याताई बालाजीराव कल्याणकर, शिवालय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, आणि नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजीदादा कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलेलं आहे। ते काम करत असताना वेळोवेळी या भागातले प्रश्न, कारण हा जो भाग आहे सर, हा भाग आहे मागासलेला आणि इथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो आणि या कामगार वर्गाला एक हक्काचं असं नेतृत्व नाही आहे। आमदार बालाजीदादा कल्याणकर आमदार झाले तेव्हापासूनच या प्रभागाला थोडेसे चांगले दिवस आले असं म्हणायला हरकत नाही। नांदेड उत्तर मतदारसंघालाच चांगले दिवस आलेत, कारण त्यांनी अनेक विकास कामं केले, सुधारणेतून विकास कामं केले, वार्ड वाईज सुधारणा केल्या। तर तोच वसा आम्ही इथून पुढे चालवणार। दादांच्या आणि ताईंच्या मार्गदर्शनाखालीच माझं नगरसेवकाचं कार्य असणार आणि निश्चित साहेब जसं ज्या पद्धतीने कार्य करतात, माझा तसंच मानस आहे की मी या प्रभागात नगरसेवक या व्याख्येला किंवा या नावाला शोभेल असं कार्य करणार। म्हणजे नगरसेवक म्हणजे नाली, म्हणजे नगर म्हणजे आता नाली, नळ, रस्ता या माध्यमातून कर्तव्यदक्षपणे जो सेवा देणारा असतो तो नगरसेवक। आणि माझाही तोच भाव राहील की एक ज्या मूलभूत सुविधा आहेत, पायाभूत सुविधा आहेत, त्या आधी द्यायच्या, सुधारणेकडून विकासाकडे जाण्याचा माझा मानस राहील। मॅडम, जसे की तुम्ही लोकांची मुलाखत घेतली, त्या मुलाखतीमध्ये तुम्हाला काय जाणून घेतलं? लोकांची समस्या वगैरे काय? इकडे खूप मोठ्या प्रमाणात दळणवळणाची म्हणजे रस्त्यांची गैरसोय आहे सर। साहेबांनी बऱ्याच प्रमाणात ती सुविधा आता दिलेली आहे। नळाच्या पाण्याची व्यवस्था योग्य अशा पद्धतीनं नाही आहे, अजून सुद्धा नाही। साहेबांनी तोही प्रश्न त्यांना जमेल तशा पद्धतीनं मार्गी लावलेला आहे। परत लाईटची प्रचंड प्रमाणात इथं हे आहे, म्हणजे तफावत आहे। वेळोवेळी कसंही लाईटचा व्यवस्थित पुरवठा होत नाही। आरोग्याच्या अनेक समस्या आहेत, शिक्षणाच्या समस्या आहेत, अंगणवाडी नाही आहे आणि दर्जेदार एका पद्धतीचं जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून या भागामध्ये पण चांगलं शिक्षण मिळावं, जेणेकरून पालक वर्ग कामगार असल्यामुळे त्यांना जी ट्युशन आणि खाजगी शाळांची फीस परवडत नाही, त्यासाठी आपण नगरसेवक म्हणून एक चांगलं काम या ठिकाणी करणार आहेत। तुमच्या प्रभागातून अनेक उमेदवार उभं टाकलेले आहे, अनेक पार्टीचे, आणि तुम्हाला वाटते का तुम्हालाच लोक मतदान करणार? याचा मागचा राज काय? हो, निश्चित मला विश्वास आहे आणि आत्मविश्वास पण आहे मला, कारण मी आज नगरसेवक म्हणून इथं आलेली नाही आहे सर। तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून मी या ठिकाणी कार्य करते आणि तेव्हा मला माहिती नव्हतं की भविष्यात माझ्या या कार्याचं फळ मला नगरसेवकाची उमेदवारी, जी की कालच जाहीर झालेली आहे, ते मिळेल। मग माझ्या कार्याची ही जी पावती आहे ती मला माझ्या नशिबाने मिळालेली आहे, कार्यातून मिळालेली आहे।
कार्य केल्यामुळे नशिबानं ती मला साथ दिली आणि मला नगरसेवकाची उमेदवारी मिळाली. आता प्रचंड प्रमाणात लोकसंपर्क असल्यामुळे लोकांना दीपाली थोरवट हे नाव नवीन नाही. त्यांना माहिती आहे की दीपालीताईंनी आपल्यासाठी लाडकी बहीण योजना राबवलेली दीपालीताईच आहे. आपल्याकडे 14 दिवस नांदेड शहराला जो पाणी पुरवठा खंडित झाला होता, तो पाणी पुरवठा खंडित असताना रात्रीच्या 11 वाजेपर्यंत टँकरचं इकडं पाणी पुरवठा करणारी दीपालीताईच आहे. आणि आत्ता अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली, त्या अतिवृष्टीच्या कार्यकाळामध्ये मी जातीनं लक्ष देऊन त्याचे सर्वे बिल कलेक्टरला घेऊन केलेले आहेत. तुम्ही मनपाच्या ठिकाणी जाऊन सुद्धा याची चौकशी करू शकता. मी स्वतः त्या कार्यामध्ये उतरले आणि अनेक म्हणजे हजारो लोकांना मी त्यांच्या खात्यावरती आपत्तीचे पैसे मिळवून देण्यात माझं मोठं योगदान आहे. तुमचं लास्ट जनतेला काय आव्हान असणार आहे? तुमची निशाणी सांगा आणि वेळ वगैरे सांगा. मी प्रभाग क्रमांक 10च्या बंधू बांधव युवक वर्ग यांना सगळ्यांना कळकळीची अशी विनंती करते विनम्रतापूर्वक की मी दीपालीताई थोरवट प्रभाग क्रमांक 10 ओबीसी महिला राखीव महिला म्हणून नगरसेवकाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर केलेली आहे. आणि मला ही साहेबांनी कल्याणकर साहेबांनी उमेदवारी दिलेली आहे. शिंदे शिवसेनेकडूनच मला मिळालेली आहे. त्यामुळे मी पुरस्कृत नगरसेविका आहे. त्याच्यामुळे मला धनुष्यबाणासह ॲटो रिक्षा ही निशाणी मिळालेली आहे. सगळ्यांनी ॲटो रिक्षा जो की सर्वसामान्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, सर्वसामान्याच्या रोजच्या जीवनातला विषय आहे आणि ॲटो सामान्य आहे, दीपालीताई सामान्य आहे, लोकप्रिय आमदार बालाजीदादा कल्याणकर सुद्धा सामान्य आहेत आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथभाई शिंदे हे सुद्धा सामान्यच आहे. म्हणून आमची निशाणी ही कल्याणकर साहेब यांच्या माध्यमातून ॲटो रिक्षाच आम्ही मिळवलेली आहे आणि या ॲटो रिक्षाचा तुम्ही जय जयकार करावा. मतदान पेटीतून प्रचंड प्रमाणात मतदान करून माझ्या कार्याला आपण सन्मानित करावं आणि 15 जानेवारीला आपण मला प्रचंड प्रमाणात बहुमताने मतदान करून आशीर्वाद द्यावा. मला खात्री आहे, विश्वास आहे की माझ्या लाडक्या बहिणी मला नक्की म्हणजे आशीर्वाद देतील. विजयाचा आशीर्वाद असेल तर माझ्यासाठी. मी वर्षा राजकुमार पाटील सकोजीनगरमधून बोलते. दीपालीताई थोरवट यांनी आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. त्याने गट चालू केले, जनसामान्याची सेवा चालू केली. जेव्हा अतिवृष्टी झाली तेव्हा सर्वांना मदत दिली, वेळोवेळी त्यानं आम्हाला सहकार्य केलं. म्हणून आमचं मतदान दीपाताई थोरवटला जाणार. मॅडम आतापर्यंत काय काय केलं तुम्हाला काय माहिती? आतापर्यंत त्यांनी लाडक्या बहिणीच्या फॉर्मसाठी आम्हाला खूप मदत कर, आम्ही पण त्यांना करू लागली. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला, गटाची कामं केले आणि इथं बऱ्याच महिलांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं त्याच्यासाठी सुद्धा मदत केली. त्यांनी बरंच काही केलं त्यांनी. नमस्कार, मी मनीषा आनंदोले, जगदीश आनंदोले. मी दीपाताई हिरामल थोरवट यांना 4 वर्षापासून ओळखते. 4 वर्षापासून ओळखते दीपा थोरवट ताई यांना. आणि दीपाताईंनी आम्हाला लाडक्या बहिणींना फॉर्म भरायला आम्ही सोबतच होत्या त्यांच्या. आणि दीपाताईंसोबतच आम्ही राहिल्या आणि दीपाताईलाच आमचं मतदान राहील. नमस्कार सर, मी उषा नागेश कंदारे. मी सकोजीनगरची आहे आणि मी दीपाताईला 4 वर्षापासून ओळखते. त्यांनी आमच्यासाठी खूप काय केलं सर. अतिवृष्टी झाली ना, त्या अतिवृष्टीमध्ये त्यांनी आमच्यासोबत राहिले, आमच्या मदतीला धावून आले. पाणी नसल्यामुळे पाण्याचे टँकर पाठवले आणि उभं राहून आम्हाला पाणी दिलं आणि घरोघर येऊन सगळ्यांना विचारपूस केली की काय आहे काय नाही, सगळ्याला अशी साथ दिली. लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले होते तर KYC करण्यासाठी आम्हाला त्यांनी लगेच फोन करू हे करा म्हणून ते सांगितलं. दीपाताई हर गोष्टीमध्ये कोणतीच गोष्ट अशी नाही की त्यांनी केलं नाही. त्यांनी आमच्यासाठी खूप काही केलं सर. आमच्या इकडे रोड नव्हते, ड्रेनेज नव्हते, त्यांनी सगळं काही आमच्यासाठी केले सर. आमचं मत त्यांनाच आहे सर. त्यांनी जर जिंकून नाही तर आम्हाला तेवढी काय अशी अपेक्षा आहे की त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करतील आणि त्यांनी करूनच दाखवतात. दादांनी त्यांना आमच्या इकडं पाठवलं ना, आम्ही चूल आणि मूल ह्याच्यातच होतो. त्यांच्यामुळे आम्हाला बाहेरचं जग बघायला भेटलं की त्यांनी खूप काही असं करतील, अजूनही अपेक्षा आहे सर. नमस्कार, मी शीतल संतोष कनवाळे, राणा सखोजीनगरची. दीपाताई हिरामन थोरवट यांनी बरंच काही केलेलं आहे आमच्यासाठी. त्यांनी आम्हाला कधी घराच्या बाहेर पडण्याची कधीच अपेक्षा नव्हती. त्यांनी आम्हाला लाडक्या बहिणीचे फॉर्म सुद्धा भरण्यासाठी खूप परमिशन दिलेली आहे. त्यांनी सोबत घेऊन आम्हाला खूप त्यांनी घेऊन गेलेले आहेत. गटाची कामं वगैरे, आता बचत गट पण त्यांनी बरेच केले. 4 वर्षापूर्वी आम्ही त्यांना ओळखतो.
त्यांनी खूप आमच्यासाठी केलं आणि आमची निशाणी त्यांची निशाणी नाही का आम्ही